तू फक्त माझ्याबरोबर थांब, बघ मी तुला प्रमोशन देतो की नाही. सर काय नाटेकर अजून इथेच आहात? सर सॉरी टू से, पण ही केस आम्ही सुद्धा सॉल्व करू शकतो. नाटेकर अहो, पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेबद्दल मला शंका नाहीच आहे, पण हे रॅकेट खूप मोठं आहे. त्यामुळे लोकल पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट दिसली तर गुन्हेगार कदाचित सावध होऊ शकतात, पळून जाऊ शकतात किंवा हाताशी आलेले निसटून सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे ही केस स्पेशल क्राईम युनिटच हँडल करेल. ऑफकोर्स क्लोजिंग प्रोसेस तुम्हीच कराल, त्यामुळे क्रेडिट तुम्हालाच मिळेल. ओके, नाउ यू कॅन गो. यस सर. पद्मिनी, आपल्याला एंगेजमेंटची आणि लग्नाची पत्रिका सिलेक्ट करायची आहे. मला हा, काही डिझाईन्स आहेत ते बघ, तुला कुठली आवडते काय ते. माझ्या आवडीने. हा, असतेच काय, कौशिकी तर म्हणत होती तुझा चॉईस खूप चांगला आहे म्हणून. गोड बोलून हमाली करायला सांगण्यात हुशारच आहे म्हणा ती. अहो, माझ्या चॉईसला एवढी किंमत असती तर युवराजचं लग्न तिने स्वतः ठरवलं नसतं ना. आणि हा युवराज तो अगदी खुशाल तिला भेटायला गेलाय. अच्छा 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 अच्छा, कळतंय कळतंय, सगळं कळतंय. हा, मला लग्नाआधी सासूबाई संचारले तुमच्यामध्ये. हो, सासू काय? अगं, कौशिकीने पसंत केलेली असली तरी आपल्या युवराजला सुद्धा निशी आवडली आहे. अहो, पण तिचं घराणं. घराणं काही घेऊन बसलीस का तू? गरीब घरातली असली म्हणून काय झालं? श्रीमंती काय माणसाला जन्मानेच मिळते असं काही नाही. माणसाने मनाने श्रीमंत असायला हवं. हां, काय नाही, निशी अगदी योग्य वाटते आपल्या युवराजसाठी. मला तुला माहिती आहे का, आज तो गिफ्ट घेऊन गेलाय तिच्यासाठी, निशीसाठी. ऐकलं का? निशीसाठी गिफ्ट घेऊन गेलाय युवराज. पण इतक्या लवकर गिफ्टची देवाणघेवाण नाही. म्हणजे जितका मी युवराजला ओळखतो इतका सहजासहजी तो कोणाला बधणार नाही. नक्कीच काहीतरी काळा बेरा आहे. साबळे, खरं सांग, तू चिठ्ठी वाचली होती ना? हो, पाहिली होती. लोकेशन काय होतं? वर्तकनगर. आणि गाडीचा नंबर? गाडीचा नंबर MH19 AB 7865. व्हेरी गुड. तुझ्याकडे बाईक आहे? हो. चल. कुठं? अरे, रेड मारायला. हो साहेब, वरतून ऑर्डर नसता ना. तुला समजत नाही. अरे, स्पेशल क्राईम युनिटच्या आधी ना आपण रेड मारायची, म्हणजे मला प्रमोशन मिळेल. आणि मग नंतर ऑर्डर फॉलो नाही करायच्या, फक्त ऑर्डर द्यायच्या. समजलं काय? चल चल. What does he think of himself? निशिबाळा, काय झालं? मम्मा, मम्मा काय समजतात ही लोक स्वतःला? ही तारणी ना? मम्मा, युवी. आता त्याचं काय झालं? कधीपासून त्याला फोन ट्राय करते, हा रिसीव्हच करत नाहीये. हे बघ निशिबाळा, तू शांत हो. अगं, युवी एकुलता एक वारस आहे खांडेकरांचा. त्याला किती कामाचा व्याप असेल. मम्मा, स्टिल. बरं ठीक आहे, तू त्याला कॉल कर आणि विचार त्याला का नाही फोन करत. तू रिसीव्ह किंवा एक काम कर, तुझा मेसेज कर त्याला. हा, तो कॉल बॅक करेल. जा जा जा. ओ बाळा, जा.
ओ ताई गजरा घ्या ना. अगं आता नको हा. आता जरा मी फातीला व्यायाम करते ना म्हणून. हा हा संध्याकाळी ये, मी संध्याकाळी घे. फुगे 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 घ्या. बॉस इथे काही घडेल असं वाटत नाही मला. नाही, ज्या अर्थी इकडचं लोकेशन मिळालं काही ना काहीतरी घडेल. टीम अलर्ट. तारिणी कुठे राहिली ग ही? रेखा 3:30 वाजत आले ग. मला ना आता भुकेने काही सुचत नाहीये, चिडचिड व्हायला लागली आहे माझी. अगं माझी पण चिडचिड झाली आहे, पण काय करायचं आता. तरी बरं खाऊन पिऊन उपवास करतायत. मनापासून उपवास करायचा असतो तेव्हा देव पावतो. समईमध्ये तेल संपलं, इकडे कुणाचं लक्ष नाहीये. 9 दिवस अखंड वाद चालू असते, माहितीये ना सगळ्यांना. पण नाही, लक्ष द्यायचंच नाही. ते सुद्धा येऊन तारिणीच करणार. तू टाकलायस ना तेल दिव्यात? हा मग झालं ना, आता बस ना. आधीच भुकेने चिडचिड झाली आहे, त्यात आता यांचं ऐकून घ्या. बॉस एक रायडर ह्याच दिशेने येतोय. ट्रॅक कर त्याला. CCTV हॅक केलेत ना? हा मी दोन्ही CCTV हॅक केलेत.